भगवानगड एक रहस्य. तर रामकृष्ण हरी मंडळी, हो ऐकलं ते खरंय. भगवानगड एक रहस्य आहे. त्यामध्ये अशा गोष्टी लपलेल्या आहेत त्याची पडताळणी या व्हिडिओमध्ये होणार आहे. जसं की भगवानगडाची स्थापना केव्हा झाली, आधी हा भगवानगड होता का, होता तर मग कसा, आणि काय आहे या मागचं गुपित. बघायला गेलं तर भगवानगड हा धौम्य डोंगरावर स्थापित आहे. नगर आणि बीडच्या सीमेवर अत्यंत कठीण आणि जंगली असलेला धौम्य डोंगर. याच डोंगरावर धौम्य ऋषींनी तपश्चर्या केली. प्राचीन काळामध्ये इथे सप्त ऋषींनी तपश्चर्या केली. असे म्हणतात, सप्त ऋषी हे हिंदू धर्म व पुराणांमध्ये उल्लेख असलेले 7 प्रमुख ऋषी होते. हिंदू मान्यतेनुसार आकाशात आपल्याला जे 7 तारे दिसतात ते यांचेच प्रतीक आहे. पांडवांचे पुरोहित असलेले धौम्य ऋषींचे या भागामध्ये वास्तव्य असल्याचे उल्लेख पुराणात आढळतात. या डोंगरावरचे धौम्य ऋषींचे मंदिर सुमारे 1000 वर्षापूर्वीचे आहे अशी मान्यता आहे. म्हणूनच या डोंगराला धौम्य डोंगर असंही म्हणतात. आणि या डोंगराला धौम्यगड पण म्हटलं जायचं. ही झाली पौराणिक बाजू. प्रभू श्रीराम आणि देवी सीता वनवासाच्या कालावधीत काही काळ या अरण्यात राहिले होते याचे पुरावे पण आहेत. भगवानगडाच्या डाव्या पायथ्याला 1 ते 1.5 किलोमीटरच्या दूरीवर देवी सीताचे अंघोळीचे न्हाणीकुंड आहे. तसं त्या पौराणिक गोष्टी खूप आहेत, पण याच दिव्य भूमीत असलेला भगवानगड आणि याचे काही रहस्य उलगडणार आहोत. तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल की भगवान बाबाचं नाव आबाजी तुबाजी सानप आहे, किंवा त्यांनी खूप साऱ्या दिंड्या केल्या, ते खूप फिरले, ते माणिक बाबांच्या सोबत राहिले, ते आळंदीला शिकले, किंवा अशा खूप कथा गोष्टी ऐकल्या असतील, किंवा ते नारायणगडाचे महंत होते. ह्या गोष्टी आपण थोड्या बाजूला ठेवू. पण माहिती आहे का तुम्हाला भगवानगड कसा निर्माण झाला? धौम्यगडाचा किंवा धौम्य डोंगराचा भगवानगड कसा झाला असावा याचीच पडताळणी इथं होणार आहे. 29 जुलै 1896 बीड जिल्ह्याच्या आत्ताच्या पाटोद्या तालुक्यामध्ये सुपे घाट सावरगावच्या भूमीत एक अंकुर उदयाला आला. एक महापुरुषाचा उदय झाला. त्याचे नाव आबाजी. तसं आबाजी हे भगवान बाबाचं मूळ नाव. खूप साऱ्या गोष्टी किंवा भरपूर काही ऐकलं असेल, त्यांनी वाऱ्या केल्या, दिंड्या केल्या, कुठे शिकले भरपूर, पण त्याच्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करू, कारण आपला मूळ मुद्दा भगवानगड आहे. तर थोडं भगवानगडाच्या मुद्द्याकडे वळू. तर झालं असं की भगवान असा आदेश आला, आणि तो आदेश होता माणिक बाबांचा. भगवान बाबा माणिक बाबांच्या सांगण्यावरून नारायणगडाच्या गादीवर तर बसले, पण असं काय झालं त्या दिवशी भगवान बाबांना सोडावा लागला नारायणगड. झालं असं की काही लोकांनी भगवान बाबावर चुकीचा आळ घेतला, त्यामुळे बाबांनी नारायणगड सोडला आणि हिमालयात जायचं ठरवलं. पण काही लोकांनी त्यांना थांबवलं. खूप प्रयत्नांनी बाबा थांबले खरे, ते पण धौम्य डोंगरावर. आता प्रश्न असा होता की धौम्य डोंगरावर प्राण्यांची भीती, जंगली श्वान, पशु प्राण्यांपासून धोका होता. धौम्य डोंगराचा धौम्य गड केला. भगवान बाबांची ख्यातीच एवढी होती की लोकांनी गड बांधण्यासाठी श्रमदान, तसेच काही स्त्रियांनी आपले दागिनेही दिले. गड तर बांधून झाला, आणि भव्य दिव्य विठ्ठलाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी त्यावेळचे दिग्गज लोक आले होते, ज्यात त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सुद्धा होते. आणि कुणाच्या ध्यानीमनी नसतानाही यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या उत्स्फूर्त भाषणात घोषणा केली की आजपासून या गडाला धौम्यगड नाही तर भगवान बाबांच्या पावन झालेल्या भूमीत भगवानगड म्हणायचं. यशवंतराव चव्हाण बोलले, आणि तिथून पुढे धौम्यगडाचा भगवानगड झाला. भगवान बाबाचं एक वाक्य ऐकलं असेल, 1 एकर विका पण मुलगा शिकवा. तर त्याचप्रमाणे भगवान बाबांनी एका विद्यालयाची स्थापना केली. त्याचं नाव आहे भगवान विद्यालय, आणि हीच आहे ती शिला. ही शिला बसवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सुद्धा तिथे उपस्थित होते, ते पण भगवान बाबांच्या सोबत. भगवानगडाचे दुसरे महंत भीमसिंह महाराज यांना स्वतः भगवान बाबांनी गादीवर बसवलं. अत्यंत निर्मळ स्वभाव आणि खूप हुशार व्यक्तिमत्व, जसं की चौकोनी चिरा. वयानुसार भीमसिंह महाराजांनी त्यांचा देहही सोडला. अचानक अशी घटना घडल्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता की गादीवर बसवायचं तरी कोणाला. पण बाबांच्या कृपेने 2003 साली डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांना गादीवर बसवण्यात आले. ज्ञानेश्वरी मुखोद्गत असलेले वारकरी संप्रदायाचे अत्यंत चाणाक्ष आणि मास्टरमाइंड आमचे गुरुवारी बाबा यांनी भगवानगडाचं नवत्याचं होतं केलं. पहिलं तर धौम्य डोंगराचा धौम्य गड झाला, नंतर धौम्य गडाचा भगवानगड झाला, आणि आता भगवानगडाचा स्वर्ग झाला. तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नसलेला हाच तो भगवानगड. आणि या गडाचे खूप सारे रहस्य आहेत जे जगापर्यंत अजून पोहोचलेले नाहीत. आता आमच्या बाबांनी म्हणजेच गुरुवर्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवानगडाच्या 4थ्या उत्तराधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. त्यांचं नाव कृष्णा महाराज शास्त्री असं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण वारकरी संप्रदायाचे असे व्हिडिओ आणि असेच इंटरेस्टिंग ब्लॉग आपण या चॅनलवर आणत असतो. धन्यवाद.
भेटूया अशाच नवीन रहस्यासोबत किंवा एखाद्या मजेशीर ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या.